प्रयागराज इथल्या महाकुंभ मेळ्याची सांगता झाली आहे. तब्बल 66 कोटी भाविकांनी गेल्या 45 दिवसात संगमावर पवित्र स्नान केलं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज महाकुंभाच्या पूर्णाहुतीनंतर संगम तटावर स्वच्छता मोहीम राबवली. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही रेल्वे कर्मचाऱ्यांची भेट घेऊन महाकुंभ काळात उल्लेखनीय कार्याबद्दल कर्मचाऱ्यांचा सन्मानही केला. स्वच्छता, परिवहन, सुरक्षा अशा सर्वच पातळ्यांवर हा महाकुंभ भव्य आणि विक्रमी ठरला. उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं तब्बल 144 वर्षांनी आलेल्या विशेष योगावरील महाकुंभ मेळ्याची सांगता झाली आहे. गेल्या 45 दिवसात 66 कोटींहून अधिक नागरिकांनी पवित्र स्नान केलं असून या महाकुंभ मेळ्यात विश्वविक्रम झाला आहे. आखाडे, संत, महामंडलेश्वर आणि धार्मिक गुरूंच्या पवित्र आशीर्वादामुळे महाकुंभमेळा यशस्वी झाल्याचं सांगत या महान कुंभमेळ्यानं संपूर्ण जगाला सौहार्दाचा आणि एकतेचा संदेश दिला आहे, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. हा महाकुंभमेळा यशस्वी करण्यासाठी झटलेल्या स्थानिक प्रशासन, पोलीस प्रशासन, स्वच्छता कर्मचारी, गंगादूत, स्वयंसेवी संस्था, धार्मिक संघटना, नाविक आणि महाकुंभाशी संबंधित केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व विभागांचं त्यांनी अभिनंदन केलं. योगी आदित्यनाथ यांनी प्रयागराजला जाऊन या महाकुंभ मेळ्याची औपचारिक सांगता केली. त्रिवेणी संगमावर गंगा आरती केल्यानंतर त्यांनी नाविकांशी संवाद साधला. तसंच स्वच्छता कर्मचारी आणि श्रमिकांशी संवाद साधून त्यांचे आभार व्यक्त केले. त्यांनी सफाई कर्मचाऱ्यांसाठी अनेक घोषणाही केल्या. त्यानुसार महाकुंभ मेळ्यात सहभागी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वेतनात सरकारच्या वतीनं 10,000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. एप्रिलपासून ही वाढ त्यांना देण्यात येईल. या महाकुंभ मेळ्यात 3 विश्वविक्रम करण्यात आले. गंगा स्वच्छतेत 329 लोकांनी विक्रम केला आहे. 10,102 नागरिकांनी एकाच वेळी चित्रीकरण केलं, तर झाडूने सफाई करण्यात 19,000 लोकांनी विश्वविक्रम केला. बढ़िया व्यवस्था रही सर, बढ़िया व्यवस्था रही, खूब अच्छे सफाई का काम हुआ, खूब बढ़िया से हुआ. लगा हमने मन लगा की सेवा की, सारे तीर्थयात्री आए, सब लोगों ने नहाया, साफ सफाई हमने तन मन से की. मतलब खुशी हुई, हमें सेवा करने में अच्छा लगा. सबका श्रद्धालु आए. अब कहते हैं ना कि भगवान ही होते हैं, इंसान में ही भगवान होते हैं. क्या पता किसी रूप में भगवान ही आ जाए. जैसे कि सावरी है, सेवा कर रही थी, अब राम की प्रतीक्षा कर रही थी, क्या पता किस भेष पे आ जाए भगवान. इसीलिए हम अपना तन मन से खूब सेवा की, आप लोगों की, आप सब लोगों की. सुबह आते थे, उसके बाद हम लोग मतलब जहाँ पे हमारा काम लगा था वहाँ पे अच्छे से काम करते थे. पूरा कचरा जो है साफ करते थे. बहुत खुशी होती थी कि मतलब हम इतने तन मन से सफाई कर रहे हैं और लोग हमें तारीफ भी दे रहे हैं. महाकुंभमेळ्याच्या समाप्तीनंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रयागराज जंक्शनसह अन्य काही रेल्वे स्थानकांचा दौरा करून पाहणी केली. प्रयागराज स्थानकावर त्यांनी RPFच्या आणि GRP जवानांशी तसंच रेल्वे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांशी संवाद साधला आणि रेल्वेच्या सुरळीत कार्यान्वयनासाठी आभार व्यक्त केले. रेल्वेनं या महाकुंभमेळ्यासाठी 13,000 रेल्वेगाड्या चालवण्याचं निर्धारित केलं होतं, मात्र 16,000पेक्षा जास्त रेल्वेगाड्या रेल्वे चालू शकली. हे सगळ्यांच्या सहकार्यामुळे शक्य झालं आहे, असं वैष्णव यांनी म्हटलं आहे. सामाजिक समरसता का हमारे भारत में, हमारी सभ्यता में एकता का संदेश है. इसमें मैं धन्यवाद देना चाहूंगा माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी को. उनके नेतृत्व में इतना जबरदस्त आयोजन हुआ. सबके सहयोग से रेलवे ने सबका एक साथ मिलकर एक बहुत क्लोज कोऑर्डिनेशन के साथ काम हुआ और उस क्लोज कोऑर्डिनेशन के कारण जहां हमने 13,000 ट्रेन की प्लानिंग की थी, 16,000 से ज्यादा ट्रेन, 16,000 से ज्यादा ट्रेन चलाई. करीब 4.5 से 5 करोड़ के आसपास श्रद्धालुओं को लेके इसमें संगम में और महाकुंभ के दर्शन के लिए ला पाए. जगातला सर्वात मोठा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक मेळा म्हणून ओळखल्या गेलेल्या महाकुंभ मेळ्यात धार्मिक बाबींबरोबरच चोख सुरक्षा व्यवस्था लक्षवेधक ठरली. 144 वर्षातून एकदा येणाऱ्या या विशेष योग पर्वाचा लाभ घेण्यासाठी देशाविदेशातून मोठी गर्दी लुटली. या गर्दीचं नियोजन आणि सुरक्षा यासाठीचं आव्हान यशस्वीपणे पेलण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा आधार घेत
7 स्तरीय व्यवस्था करण्यात आली. यासाठी अर्धसैनिक बल, गृहरक्षक दलासह 50,000 सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते. AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून 2,750 CCTV कॅमेरे लक्ष ठेवण्यासाठी कार्यरत होते. पाण्याखाली देखील देखरेख ठेवण्यासाठी व्यवस्था तसंच ड्रोन आणि सायबर सुरक्षेकडेही लक्ष पुरवण्यात आल्यानं महाकुंभच्या यशस्वी आयोजनामध्ये सुरक्षा व्यवस्थेचं मोठं योगदान राहिलं.